नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारताचा भूगोल शिकतो आहोत. या अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या प्रकरणामध्ये आपला चौथा मुद्दा जो आहे अभ्यासक्रमाचा तो असा आहे औद्योगिक विकास. भारत देशातील इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपणास दोन उद्योगाचा अभ्यास करायचा आहे. पहिला उद्योग आहे तो म्हणजे स्वयंचलित वाहन उद्योग, तर म्हणजेच ॲटोमोबाईल इंडस्ट्री. तर दुसरा उद्योग आहे तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान, याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं म्हणतात. आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी जो औद्योगिक विकास आहे भारतातील यामधील स्वयंचलित वाहन उद्योगाचा आपण अभ्यास करू किंवा याची चर्चा आपल्याला करता येईल. ॲटोमोबाईल इंडस्ट्री असं याला म्हटलं जातं. ॲटोमोबाईल इंडस्ट्रीचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. स्वयंचलित वाहन उद्योग हा अभियांत्रिकी समूहातील एक महत्त्वाचा उद्योग आहे. विविध प्रकारच्या मोटार गाड्या, त्यांचे सुटे पार्ट तयार करणे, त्यांची विक्री करणे हा या उद्योगाचं प्रमुख कार्य असतं किंवा यासच स्वयंचलित वाहन उद्योग असं म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळात भारतामध्ये या असणाऱ्या मोटार गाडीचा आयात केली जात होती. भारतात पहिली मोटार गाडी 1898मध्ये आयात केली गेली. 1928मध्ये जनरल मोटार्स इंडिया लिमिटेड या कंपनीने अमेरिकेतून सुटे भाग आणून मुंबई येथे ट्रक आणि कारची जुळणी करणारा कारखाना उभारलेला आहे. तसेच फोर्ड कंपनी इंडियन लिमिटेड या कंपनीने 1980मध्ये चेन्नई येथे 1930मध्ये चेन्नई येथे आणि 1931मध्ये मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी आयात केलेल्या सुट्या भागापासून गाड्याची जुळणी करणारा कारखाना उभारलेला आहे. याच काळात भारतातील प्रसिद्ध अभियंते विश्वेश्वरय्या यांनी देशातच मोटार गाड्याचे उत्पादन करण्याच्या प्रकल्पावर प्रस्ताव मांडला, पण ब्रिटिश सरकारने त्याला नकार दिला. 1942मध्ये घनश्याम बिर्ला यांनी ब्रिटिश मोटार कॉर्पोरेशनच्या सहकार्याने कोलकाता येथे हिंदुस्तान मोटार्स आणि 1944मध्ये वालचंद हिराचंद यांनी क्रायस्लर कंपनीच्या सहकार्याने मुंबई येथे प्रीमियर ऑटोमोबाईल्स या कंपन्या उभारल्या. या कंपन्यांनी भारतातील स्वदेशी मोटारी उद्योगाचा पाया घालण्याचे कार्य केलेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या उद्योगाला चांगली प्रगती आली. 1953मध्ये प्रशुल्क आयोगाने देशी उद्योगांना संरक्षण दिल्यामुळे अस्तित्वात नसलेले सुटे भाग तयार करणाऱ्या पूरक उद्योगांना मोठी चालना मिळाली. 1955च्या अखेरीस हिंदुस्तान मोटार्स लिमिटेड कोलकाता, प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड मुंबई, स्टँडर्ड मोटार्स प्रोडक्ट ऑफ इंडिया लिमिटेड चेन्नई, महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई, अशोक लेलँड लिमिटेड चेन्नई, टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ज कंपनी लिमिटेड जमशेदपूर हे 6 मोटार गाड्यांचे उत्पादन करणारे कारखाने भारतामध्ये सुरू झाले. खऱ्या अर्थाने भारतात गेल्या 4 दशकात मोटार उद्योगाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. आज भारताच्या अर्थकारणाला बळकटी देणारा उद्योग म्हणून या उद्योगाकडे पाहिले जाते. या उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक सुटे भाग, भांडवल, मजूर, बाजारपेठ, वाहतूक, त्याचबरोबर ऊर्जा साधने, शासकीय धोरण हे 7 घटक या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी जबाबदार असल्याचं आपणास दिसतं किंवा या घटकाचा प्रभाव असल्याचं दिसतं. यामध्ये सुटे भाग पहिला जो घटक आहे, मुद्दा आहे, तो असा आपल्यास त्याचे स्पष्टीकरण असं सांगता येईल की सुटे भाग बऱ्याच उद्योगधंद्यांना कच्च्या मालाची आवश्यकता असते, परंतु वाहन उद्योगाला सुट्या भागांची आवश्यकता असते. हे सुटे भाग एकत्र करून त्यांची जुळवाजुळव कुठेही करता येते. म्हणूनच या उद्योगाला कच्च्या मालाऐवजी सुट्या भागाची आवश्यकता असते.
आणि हे सुटे भाग लहान लहान कारखान्यात तयार केले जातात. त्यामुळं हा घटक उद्योगधंद्याच्या स्थानिकरणामध्ये, स्वयंचलित वाहन उद्योगाच्या स्थानिकरणामध्ये आपली भूमिका बजावतो, हे आपण या ठिकाणी सांगतो. त्यानंतर दुसरा घटक आहे भांडवल. आपल्या सर्वांना माहिती आहे, पैशाशिवाय काहीच चालत नाही. या उद्योगाला लागणारा जागा, त्याचबरोबर मशिनरी, त्या उद्योगात काम करणारे लोक यांना द्यावायचा पगार किंवा रोजंदारी, त्याचबरोबर या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सुटे भाग, हे या घटकासाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते. आणि हे भांडवलाची उभारणी जर झाली किंवा होत असेल तर या उद्योग हा उभा राहणं शक्य होतं. या उद्योगासाठी कुशल कामगार, जमीन, पाणी इत्यादी घटकाची आवश्यकता असते. आणि हे घटक ज्या ठिकाणी उपलब्ध करणे शक्य आहे अशा ठिकाणी हा उद्योग नावारूपाला येऊ शकतो. त्यामुळे सुटे भाग नंतर भांडवल हा घटक या उद्योगाच्या स्थानिकरणात भूमिका बजावतो. 3 नंबरचा घटक आहे तो म्हणजे मजूर. या उद्योगाच्या विकासासाठी कुशल मजुरांची गरज असते. आणि हे मजूर किंवा संबंधित असणारे कामगार ज्या भागात उपलब्ध होतात त्या भागात या उद्योगाचा विकास होतो. त्यामुळे मजूर हा घटकही या उद्योगाच्या स्थानिकरणात आपली भूमिका बजावतो, हे आपण नाकारत नाही. त्यानंतरचा चौथा घटक आहे तो म्हणजे बाजारपेठ. ज्या ठिकाणी प्रगत आणि मोठी बाजारपेठ उपलब्ध असते अशा ठिकाणी या उद्योगधंद्याचा मोठ्या प्रमाणात विकास होतो. अशा मोठ्या बाजारपेठेत वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्या बाजारपेठांच्या सान्निध्यात हा वाहन उद्योग सुरू होतो. त्यामुळे बाजारपेठ हा घटकही या उद्योगाच्या स्थानिकरणात आपली भूमिका बजावतो. त्यानंतर वाहतूक. मोटार बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात सुट्या भागाची आवश्यकता असते. असे सुटे भाग तयार करणाऱ्या कारखान्यापासून मोटार उद्योगापर्यंत आणण्यासाठी वाहतुकीची आवश्यकता असते. आणि ज्या भागात ही वाहतूक सुविधा उपलब्ध आहे अशा भागात हा उद्योगधंदा उभा राहतो, नावारूपाला येतो. त्यामुळे हाही घटक या ठिकाणी जबाबदार आहे. त्यानंतर 6वा घटक आहे तो म्हणजे ऊर्जा साधने. या उद्योगातील सुटे भाग निर्माण करण्यासाठी व संबंधित असणारी मोटार जुळवण्यासाठी किंवा असेंबल करण्यासाठी जलविद्युत शक्तीची किंवा विद्युत शक्तीची किंवा ऊर्जा साधनाची आवश्यकता असते. म्हणून जेथे जलविद्युत शक्तीचा विकास झालेला आहे तिथे हा उद्योग नावारूपाला येऊ शकतो. त्यानंतर शासनाचं धोरण. जेथे शासनाचं धोरण या उद्योगासाठी अनुकूल आहे त्या भागात हा या उद्योगाचा विकास होतो. थोडक्यात आपणास असं या ठिकाणी म्हणता येईल की सुटे भाग, भांडवल, मजूर, बाजारपेठ, वाहतूक, ऊर्जा साधने, शासकीय धोरण हे घटक ज्या ठिकाणी उपलब्ध होतील अशा भागामध्ये हा उद्योगधंदा नावारूपाला येतो आणि मोठ्या प्रमाणात चालू शकतो असं आपणास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्हणता येईल. त्यानंतर भारतातील मोटार कंपन्या यांच्या नावाचा उल्लेख आपण विचारात घेऊ. यामध्ये अशोक लेलँड लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड, BMW इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर कमिन्स इंडिया लिमिटेड, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड, फोर्स मोटार्स लिमिटेड, फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हिरो मोटोकॉर्प लिमिटेड, हिंदुस्तान मोटर्स लिमिटेड, होंडा कार्स इंडिया लिमिटेड, होंडा मोटरसायकल स्कूटर प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर हुंदाई मोटार इंडिया लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, मर्सिडीज बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर निसान मोटार प्रायव्हेट इंडिया लिमिटेड, त्याचबरोबर रेनॉल्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रॉयल एनफिल्ड टाटा मोटर्स लिमिटेड, टोयोटो किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड, TVS मोटार कंपनी लिमिटेड, बी कमर्शियल व्हेकल लिमिटेड, त्याचबरोबर होलकम, त्याचबरोबर वॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या भारतातील स्वयंचलित वाहन उद्योगातील महत्त्वाच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमार्फत प्रवासी वाहने, व्यापारी वाहने, दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहने तयार केली जातात. भारत देशातील या असणाऱ्या मोटार वाहन उद्योगाचा आपण वितरणाचा जर विचार करायचा किंवा त्याची नोंद मांडायची म्हटलं तर आपल्यास निश्चितपणे आपल्या समोर दिलेला तक्ता आहे तो पाहून आपल्याला याचे वितरण
मांडणं शक्य आहे. भारतातील एकूण राज्यापैकी 15 राज्यात वाहन उद्योगाचं उत्पादन केलं जातं. त्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान ही महत्त्वाची वाहन उत्पादक राज्य आहेत. भारतात एकूण 58 वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या असून त्या कंपन्यांनी भारतात 137 वाहन उद्योगाची केंद्र उभारली आहेत. त्याची थोडक्यात माहिती नोंदी दाखल आपण विचारात घेऊ. यामध्ये पहिलं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र हे देशातील वाहन उत्पादन करणारे प्रथम क्रमांकाचे हे राज्य आहे. सध्या महाराष्ट्रात 35 वाहन उद्योगाची केंद्र असून देशाच्या 1/4पेक्षा जास्त केंद्र ही महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, बारामती, अहमदनगर, तळेगाव दाभाडे, त्याचबरोबर रांजणगाव, चाकण, पिंपरी चिंचवड, सणसवाडी, नाशिक, औरंगाबाद, भंडारा, कांदिवली, नागपूर, पारगाव, खंडाळा, वाई, नवी मुंबई, अलिबाग, बांद्रा, ठाणे इत्यादी ठिकाणी वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या किंवा केंद्र आहेत. मुंबई हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे वाहन उद्योगाचे केंद्र असल्याचं दिसेल. या ठिकाणी 1928 मध्ये जनरल मोटर्स कंपनीनं अमेरिकेतून सुटे भाग आणून देशातील पहिला कारखाना मुंबई येथे उभारला. मुंबई येथे महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्ड मोटार्स लिमिटेड, लायव्हर, जनरल मोटार्स लिमिटेड या कंपन्यांकडून व्यापारी वाहने, प्रवासी वाहने, ट्रॅक्टर यांचे उत्पादन केले जाते. पुण्याजवळील चाकण हे देशातील अत्यंत महत्त्वाचे वाहन उद्योगाचे केंद्र आहे. चाकण येथे महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ॲटो, इंडिया, त्याचबरोबर कावासाकी मोटार्स, त्याचबरोबर डेमाग क्रेन्स, सानी इंडिया, हुंदाई, JCB, फोर्स मोटार लिमिटेड, त्याचबरोबर इतर असणारे मर्सिडीज बेंझ इंडिया लिमिटेड या महत्त्वाच्या कंपन्या चाकण स्थित आहेत किंवा या ठिकाणी चालतात. वाहने, व्यापारी वाहने अशा सर्व प्रकारच्या वाहनाचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते. चाकण या ठिकाणी 12 वाहन उद्योगाची केंद्र आहेत. मुंबई, पुणे शहराच्या नजीकच्या भागात भरपूर कुशल मजूर पुरवठा होतो. मुबलक पाणी, त्याचबरोबर विद्युत पुरवठा, वाहतुकीची साधने, स्वस्त व मुबलक जमीन, अनुकूल प्रशासकीय धोरण इत्यादी कारणामुळे या राज्यामध्ये या वाहन उद्योगाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपणास विद्यार्थी मित्रांनो दिसून येतो. त्यानंतर दुसरं राज्य जे आहे ते राज्य म्हणजे तामिळनाडू. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू हे देशातील महत्त्वाचे वाहन उत्पादन करणारे राज्य आहे. या राज्यात 29 वाहन उत्पादन करणारी केंद्र आहेत. या राज्यात चेन्नई, त्याचबरोबर होसूर, कांचीपुरम, तिरुवेल्लोर, त्याचबरोबर ओरगडम, औंडी अंबबत्तूर, त्याचबरोबर मोराई मलाई, राणीपेट, त्याचबरोबर बेल्लोर, श्रीपेरुंबूर, इन्नोर ही महत्त्वाची वाहन उत्पादन केंद्र आहेत. यापैकी चेन्नई हे अतिशय महत्त्वाचे केंद्र भारतातील असल्याचं आपल्याला दिसेल. या ठिकाणी रॉयल एनफिल्ड, इंडिया, यामाहा मोटार्स, त्याचबरोबर वसलेर, भारत बेंझ, त्याचबरोबर BMW इंडिया, फोर्स मोटार्स, राईट बस, त्याचबरोबर इसूजी, कोमान्सो, टापे ट्रॅक्टर्स ही महत्त्वाची वाहन कंपन्या आहेत. या वाहन कंपन्यातून इनफिल्ड बुलेट, व्यापारी वाहने, प्रवासी वाहने बनवली जातात. चेन्नई जवळील ID हे महत्त्वाचे ठिकाण असून येथे लष्करी वाहने निर्माण करणारे केंद्र आहेत. होसूर या ठिकाणी अशोक लेलँड कंपनीमार्फत ट्रकचे उत्पादन केले जाते. गावाचं नाव काय, शहराचं नाव काय? अशोक लेलँड कंपनी बनवणारी, वाहन बनवणारी, ट्रक बनवणारी तर ते होसूर या ठिकाणी अशोक लेलँड कंपनी आहे. त्यानंतरचं तिसरं राज्य आहे भारतातील ते म्हणजे कर्नाटक. या राज्यात 10 वाहन उत्पादन करणारे केंद्र आहेत. कर्नाटकात म्हैसूर, त्याचबरोबर कोल्हार, बेंगलोर, त्याचबरोबर बिदादी, कोलारा, त्याचबरोबर दोडाबालुसपुरा, धारवाड, होसपेट ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. बेंगलोर हे महत्त्वाचे वाहन उद्योगाचे केंद्र आहे. टोयोटा, किर्लोस्कर प्रायव्हेट लिमिटेड, महिंद्रा,
त्याचबरोबर रेवा, विरा ह्या महत्त्वाच्या कंपन्या या ठिकाणी आहेत. बेंगलोर येथे प्रवासी वाहने आणि व्यापारी वाहनाचं उत्पादन विद्यार्थी बांधवांना होतं. होसपेट या ठिकाणी वाल्वो बसेसची निर्मिती केली जाते. कोल्हार आणि म्हैसूर या ठिकाणी दुचाकी वाहने बनवली जातात. यानंतरचं 4थ्या क्रमांकाचं राज्य आहे ते म्हणजे हरियाणा. या राज्यात 10 वाहन उत्पादन करणारी केंद्र आहेत. हरियाणात यामध्ये दुहेरा, त्याचबरोबर गुडगाव, फरीदाबाद, मानसर ही केंद्र महत्त्वाचे आहेत. यामध्ये गुडगाव हे महत्त्वाचे केंद्र आहे, कारण या ठिकाणी हर्ले डेव्हिडसन, त्याचबरोबर हिरो मोटार्सकार, मारुती सुझुकी मोटरसायकल इंडिया लिमिटेड या कंपन्यांनी दुचाकी व प्रवासी वाहने बनवली जातात. फरीदाबाद येथे JCB व स्कॉट ट्रॅक्टर्स बनवले जातात. असा हरियाणाची स्थिती आहे. त्यानंतर पंजाब, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यामध्ये 7 वाहन उत्पादन करणारी केंद्र आहेत. पंजाबमध्ये होशियारपूर, त्याचबरोबर मोहाली, पतियाळा, त्याचबरोबर मोरंदा, नवा शहर, बर्नाळा ही ठिकाणी महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी SL इसूजी लिमिटेड, सोनालिका, महिंद्रा ग्रुप, त्याचबरोबर जॉन डियर इंडिया लिमिटेड, प्रीत स्टँडर्ड लिमिटेड या कंपन्यांकडून ट्रॅक्टरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पंजाब हे ट्रॅक्टरचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मध्य प्रदेशात त्याचबरोबर बगड, पितापूर, मदीदीप ही वाहन उत्पादन करणारी ठिकाणं आहेत. या राज्यात पितापूर महत्त्वाचे केंद्र आहे. महिंद्रा दुचाकी, आयशर मोटार्स, हिंदुस्तान मोटार्स, मॅकफोर्स ट्रॅक्स प्रायव्हेट लिमिटेड, CNH हे महत्त्वाच्या कंपन्या दुचाकी व्यापारी वाहनाचे उत्पादन करत असल्याचं आपणास दिसून येईल. गुजरातमध्ये दौलतपोरडा, साणंद, हसनपूर, भुज व विठलापूर ही वाहन उत्पादन करणारी ठिकाणं आहेत. यापैकी साणंद हे महत्त्वाचे केंद्र आहे, कारण या ठिकाणी टाटा मोटार्स आणि फोर्ड मोटार्स या कंपन्यांकडून प्रवासी वाहने बनवली जात असल्याचं आपल्याला दिसेल. यानंतर इतर राज्य जे आहेत वरील राज्याशिवाय, त्यामध्ये राजस्थानमध्ये अनवर, जयपूर, तुपकुरा, आंध्र प्रदेशमध्ये श्री सिटी, विजयवाडा, उत्तराखंडमध्ये ग्रेटर नोएडा, त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये पंतनगर, लखनौ, हरिद्वार, तेलंगणामध्ये मंडक, जहीराबाद, केरळमध्ये त्रिवेंद्रम, पश्चिम बंगालमध्ये कोलकाता, खरगपूर ही महत्त्वाची केंद्र असल्याचं विद्यार्थी मित्रांनो आपणास या ठिकाणी नोंदता येईल किंवा माहिती सांगता येईल. आपण त्या दृष्टीनं या ठिकाणी मांडणी करत आहोत. उत्पादन हा मुद्दा जर स्वयंचलित वाहन उद्योगाच्या बाबत जर आपण मांडायचं म्हटलं तर भारतामध्ये प्रवासी वाहने यामध्ये जीप, बस, वाल्वो कार इत्यादी, व्यापारी वाहनामध्ये ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो इत्यादी, 3 चाकी वाहनामध्ये रिक्षा, दुचाकी, 4 चाकी वाहनांचे उत्पादन भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जात असल्याचं आपणास विद्यार्थी मित्रांनो दिसून येईल. 2014-15 ते 2018-19 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. चालू वर्षात कोरोनाच्या महामारीच्या प्रकोपामुळे या वाहन उत्पादनात घट झालेलं आपणास दिसून येईल. जगात दुचाकी उत्पादनात भारताचा चीन नंतर 2रा क्रमांक आहे. 2 चाकी वाहनं निर्माण करण्यामध्ये चीन नंतर भारताचा 2रा क्रमांक आहे. दुचाकी उत्पादनात वाढ होण्याची प्रमुख कारणे म्हणजे लोकसंख्येत तरुणांचे वाढते असलेले प्रमाण. भारतात 2018-19 मध्ये या ठिकाणी 2,44,99,777 एवढी 2 चाकी गाड्या बनवण्याचा विक्रम भारतामध्ये झाला. किती अंक आहे बघा, 2,44,99,777 एवढे वाहनाचं उत्पादन भारत देशातून झालं. भारताचा वाहन उद्योगाच्या बाबतीत असणारा जर व्यापार आपण जर विचारात घ्यायचं म्हटलं तर यामध्ये वाहनाचे प्रवासी वाहने, व्यापारी वाहने, 3 चाकी वाहने, दुचाकी वाहने, 4 चाकी वाहने आणि त्या वाहनांचा असणारं उत्पादन
या आणि त्याची आयात निर्यात याबाबत जर आपण विचार मांडायचा म्हटलं तर 2014-15 ते 2019-20 या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची निर्यातीत मोठी वाढ झालेली आहे. भारतातून संयुक्त संस्थाने, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, ग्रेट ब्रिटन, श्रीलंका, तुर्की, नायजेरिया, संयुक्त अरब अमिराती, त्याचबरोबर कोलंबिया इत्यादी प्रमुख राष्ट्रांना वाहनाची निर्यात आपला देश करतो. देशातील एकूण वाहनांच्या निर्यातीपैकी 85% निर्यात ही फोर्ड, हुंदाई, मारुती सुझुकी, जनरल मोटार्स आणि व्हॅगन या प्रमुख कंपन्याकडून होते आणि यांचं रेप्युटेशन जगाच्या मार्केटमध्ये आहे असं आपणास या ठिकाणी मांडता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारत देशातील वाहन उद्योगाची, स्वयंचलित वाहन उद्योगाची म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची चर्चा आज या लेक्चरला केलेली आहे. भारत देश आणि भारतामधील या वाहन उद्योगाच्या बाबत काय स्थिती आहे याचा ओघवता आढावा आपण मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर व्यवस्थितपणे ऐका. आपण नोट्स, आवश्यक असणाऱ्या नोट्स संबंधित घ्या, त्याचं लिखाण करा, त्याचं वाचन करा, म्हणजे याच्यावर ऑफलाईन एक्झाम झाली तर ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाची उत्तर आपल्याला देता येतील. ऑनलाईन एक्झाम झाली, ऑनलाईन एक्झामच्यासाठीचे आवश्यक असणारे प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटतील आणि ऑफलाईन एक्झाम झाली तर त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला तयार करणं आणि मांडणी करणं आपल्याला शक्य होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसऱ्या प्रकरणाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत ही चर्चा आणलेली आहे. यानंतर एकच मुद्दा, माहिती तंत्रज्ञान, हा आपला या प्रकरणातील उरलेला आहे. त्याची चर्चा पुढच्या तासाला, पुढच्या लेक्चरला आपण करू. तोपर्यंत याच ठिकाणी थांबू. नमस्ते.